पाईपलाईन फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया. नगर परिषदेच्या नियोजन शून्य कारभारामुळे नागरिकांमध्ये संताप. दिग्रस शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी पाईपलाईन फुटल्याने हजारो लिटर पाणी अक्षरशः रस्त्यावर वाहून गेल्याची घटना घडली आहे. पाण्याच्या टंचाईचा सामना करण्यात शहरात अशा प्रकारे पाण्याचा अपव्यय होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. नगर परिषदेच्या नियोजन शून्य व निष्काळजी कारभारावर संताप व्यक्त होत असून प्रशासनाच्या उदासीनतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. दिग्रस मानोरा चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक दरम्यान सध्या सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम सुरू आहे. या कामासाठी मोठ्या प्रमाणावर रस्ता खोदकाम करण्यात आले. मात्र खोदकाम करताना भूमिगत पाणी पुरवठा वाहिन्यांची कोणतीही पूर्वतयारी अथवा योग्य नियोजन न केल्यामुळे अनेक ठिकाणी पाईपलाईन फुटल्याचे चित्र दिसून आले. यामुळे ठिकठिकाणी पाणी गळती सुरू होती. परिणामी रस्त्याच्या कामात अडथळे निर्माण होण्याबरोबरच मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत होता. या प्रकाराकडे वेळीच लक्ष दिले गेले नाही. त्यानंतर आता थेट छत्रपती शिवाजी महाराज चौकातील मुख्य जलवाहिनीच फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया जात असल्याचे भीषण चित्र समोर आले आहे. रस्त्यावरून वाहणारे पाणी पाहता नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे पाणी पुरवठा अनियमित असताना आणि उन्हाळ्याचे दिवस जवळ येत असताना अशा प्रकारे पाणी वाया जाणे ही गंभीर बाब असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.